पद्मपुराण, विष्णू पुराण आणि वशिष्ठ स्मृती या तीन ग्रंथामध्ये भोजनाचं काय शास्त्र आलेलं आहे ते भोजनशास्त्र आपल्याला बघायचं आहे. आपल्याला हे पुराण सांगतात की माणसाने 2 वेळेचं जेवण करावं. पहिल्या वेळेचं जेवण देवासाठी, दुसऱ्या वेळेचं जेवण मनुष्यासाठी. तिसऱ्या वेळी जो जेवण करतो ते प्रेतांसाठी, चौथ्या वेळेचं जो जेवण करतो ते निव्वळ राक्षसासाठी असतं. म्हणून 2च वेळेस जेवावं. जो 2 वेळेस जेवण करतो त्याला उपवास केल्याचं फळ त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होतं. मग जेवण करत असताना, जेवायला बसत असताना कसं बसावं, तर त्याने हात, दोन्ही पाय आणि 2 हात आणि मुख या 5 गोष्टी धुवून मगच जेवायला बसावं. ओल्या पायाने जेवणाराचं आयुष्य वाढतं आणि कोरड्या पायाने झोपणाराचंही आयुष्य वाढतं. मनुष्याने कोरड्या पायाने जेवू नये आणि ओल्या पायाने झोपू नये असं पद्मपुराण आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. त्याचप्रमाणे वशिष्ठ स्मृती आपल्याला सांगते की पूर्वीकडे मुख करून जो जेवण करतो त्याचं आयुष्य वाढतं. दक्षिणेकडे जो जेवण मुख करून करतो त्याला प्रेतत्वाची प्राप्ती होते. पश्चिमेकडे मुख करून जो भोजन करतो त्याला रोग निर्माण होतात आणि उत्तरेकडे मुख करून जो भोजन करतो त्याच्या आयुष्याचीही वृद्धी होते आणि त्याला धन प्राप्त होतं. भोजनशास्त्राबद्दलचा उर्वरित भाग पुढील भागामध्ये.